मीन राशी ही सृष्टीच्या चक्रातील शेवटची रास मानली जाते, पण तिच्या अंतरंगात संपूर्ण विश्वाची सूक्ष्म जाणीव दडलेली असते. या राशीचे जीवन हे केवळ रोजच्या घटना प्रसंगाचे नसून एक गूढ, भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास असतो, जिथे दुःख आणि आनंद, अश्रू आणि समाधान, विरह आणि कृपा हे सारे एकमेकांत मिसळलेले दिसतात. सन 2026च्या पहिल्या सहामाहीत, विशेषतः 21 मार्च नंतर मीन राशीच्या जीवनात काही अशा गहन आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या घटना घडू शकतात की त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील. पण हे अश्रू वेदनेचे नसून आत्मिक समाधानाचे, ईश्वरी कृपेचे आणि अंतर्मनाला लाभणाऱ्या शांतीचे असतील. पहिला मोठा संकेत म्हणजे ग्रहस्थितीत निर्माण होणारा विशेष योग. मार्च 2026मध्ये मीन राशीच्या जातकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा निर्माण होताना दिसतो, ज्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि जीवनदृष्टीत खोल बदल जाणवू शकतो. ज्ञान, विस्तार, श्रद्धा आणि अंतर्मनातील जागृती यांचे संकेत देणाऱ्या शक्ती जेव्हा स्वप्न, आदर्श, अंतर्ज्ञान आणि आत्मिक गूढतेच्या ऊर्जेशी जोडल्या जातात, तेव्हा मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात जुने दुःख, दडवलेल्या वेदना, मनातील गुपित ओझे आणि भूतकाळातील जखमा हळूहळू नव्या अर्थाने समोर येऊ लागतात. या काळात त्यांनी सहन केलेल्या संकटांना एक नवीन दिशा मिळू शकते आणि त्याच वेदनेतून नवचैतन्य, नवीन उमेद आणि अंतःकरणात एक विलक्षण प्रकाश जागृत होण्याची शक्यता असते. गुरुजींचा संदेश असा आहे की जेव्हा परमेश्वर एखाद्याला मोठे वरदान देण्याच्या तयारीत असतो, तेव्हा त्याच्या आधी जीवनात अंतर्मनाची परीक्षा घेतली जाते. म्हणून मीन राशींच्या व्यक्तींनी घाबरून न जाता श्रद्धा, संयम आणि नामस्मरण यांचा आधार घ्यावा. दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे नियतीच्या गूढ योजनेतील पडदा हळूहळू दूर होणे. मीन राशीचे लोक अनेकदा शांत, सहनशील, अंतर्मुख आणि निस्वार्थ स्वभावाचे असल्यामुळे ते स्वतःसाठी फारसे काही मागत नाहीत. परंतु त्यांच्या मनातील शुद्धता, करुणा आणि दैवी भावनेमुळे ब्रह्मांड त्यांच्यासाठी काही विशेष संधी आणि अदृश्य कृपेचे मार्ग उघडत असते. त्यांच्या आयुष्यात जे काही घडते त्यामागे फक्त योगायोग नसतो, तर एक सूक्ष्म दैवी संकेत असतो आणि याच काळात अनेक गोष्टींचे गुपित अर्थ त्यांना समजू लागतील. गुरुजी नेहमी सांगतात की शुद्ध मन, चांगले कर्म आणि देवावरील पूर्ण विश्वास असला की उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. त्यामुळे मीन राशींनी या काळाकडे भीतीने नव्हे तर विश्वासाने पाहावे. 21 मार्च नंतर मीन राशीच्या जीवनात काही अशा गूढ आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या अनुभूती येऊ शकतात की त्यांना अनेक प्रसंगी असे वाटेल की हे सर्व आधीपासूनच नियतीने ठरवून ठेवले होते. भूतकाळात हरवलेल्या काही गोष्टी, तुटलेले नात्यांचे धागे, अपूर्ण राहिलेली स्वप्ने, आर्थिक अडचणीमुळे मागे पडलेल्या इच्छा आणि आपुलकीचा हरवलेला स्पर्श यांना नव्या स्वरूपात पुन्हा जागा मिळण्याची चिन्हे दिसू शकतात. मात्र यावेळी परत येणाऱ्या गोष्टी जुन्या स्वरूपात नाही, तर अधिक परिपक्व, अधिक स्थिर आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या रूपात समोर येऊ शकतात. त्यामुळे मीन राशींच्या व्यक्तींना केवळ गेलेले परत मिळण्याचा अनुभव येणार नाही, तर नव्याने भविष्य घडवण्याची ताकदही मिळू शकते. गुरुजींचा संदेश असा आहे की देव उशिरा देतो, पण योग्य वेळी आणि अधिक चांगल्या रूपात देतो. म्हणून जे हरवले त्याची हळहळ न बाळगता जे येणार आहे त्यासाठी अंतःकरण उघडे ठेवावे. ज्योतिषीय संकेताच्या दृष्टीने हा काळ मीन राशींच्या भाव विश्वात खोल बदल घडवणारा मानला जाऊ शकतो. अंतर्मनात दडलेल्या भावना, स्वप्नांच्या रूपाने मिळणारे सूक्ष्म संकेत, दिवसातील विचारांना रात्री मिळणारी गूढ जोड आणि अचानक येणाऱ्या जाणीवा यामुळे त्यांचे मन अधिक संवेदनशील आणि जागृत होऊ शकते. या काळात कधी एखादा अनपेक्षित संपर्क, एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येणे किंवा एखादा भावनिक प्रसंग त्यांच्या जीवनाला नवा अर्थ देऊ शकतो. त्या क्षणी डोळ्यात येणारे अश्रू हे वेदनेचे नसून आत्तापर्यंत साचलेल्या ओझ्यातून मुक्त होण्याचे
मनाला मिळालेल्या शांतीचे आणि आत्म्याला स्पर्शून जाणाऱ्या अनुभूतीचे असू शकतात. मीन राशींच्या व्यक्तींचे अंतःकरण हे सागरासारखे खोल, शांत आणि रहस्यमय असते. ते अनेकदा स्वतःच्या भावना जगासमोर व्यक्त न करता सगळे काही मनात साठवत राहतात. पण 21 मार्च नंतर हा दाबलेला भावविश्व हळूहळू बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यांनी न बोलता सहन केलेल्या गोष्टी, मनातल्या वेदना, शांतपणे स्वीकारलेल्या जखमा आणि न व्यक्त केलेली प्रेम भावना आता एकामागोमाग उलगडू शकते. हा काळ त्यांच्यासाठी केवळ भावनिक हालचालीचा नसून आत्ममुक्तीचा, अंतर्मन शुद्ध होण्याचा आणि स्वतःच्या खऱ्या भावनाशी पुन्हा एकदा जोडल्या जाण्याचा ठरू शकतो. गुरुजी नेहमी सांगतात की अश्रू हे नेहमी कमकुवतपणाचे लक्षण नसते. कधीकधी ते आत्म्याच्या शुद्धीकरणाचे साधन असते. म्हणून मन भरून आले तर तेही ईश्वरी कृपेचा एक संकेत समजून शांत श्रद्धेने पुढे चालत राहावे. मीन राशींच्या जीवनात 21 मार्च नंतर असा एक हळवा पण अत्यंत शक्तिशाली टप्पा सुरू होऊ शकतो, जिथे त्यांना पहिल्यांदाच मनापासून समजून घेणारी एखादी व्यक्ती भेटेल. त्यांच्या वेदना न जज करता ऐकून घेईल आणि त्यांच्या अंतर्मनाला हे जाणवेल की आपणही प्रेम, सन्मान आणि जिव्हाळा मिळवण्यास पूर्णपणे पात्र आहोत. इतके दिवस जे भावविश्व त्यांनी मनात खोल दडवून ठेवले होते, ते आता सृजनाच्या रूपाने बाहेर पडू शकते. कधी एखाद्या कवितेतून, कधी लेखनातून, कधी संगीत, कला किंवा एखाद्या आध्यात्मिक सेवा कार्यातून. या प्रक्रियेत ते स्वतःला पुन्हा नव्याने ओळखू लागतील. त्यांच्या अनेक जुन्या स्वप्नांना, ज्यांच्यावर कधी लोकांनी हसू केले, काही वेळेअभावी अपूर्ण राहिली, तर काही परिस्थितीमुळे मागे पडली, त्यांना आता नव्या गतीचे पूर्णत्व मिळू लागण्याची चिन्हे दिसू शकतात. जसे जसे एखादे स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागेल, तसे मीन राशींच्या व्यक्तींना एक खोल जाणीव होईल की जेव्हा त्यांनी स्वतःवर विश्वास ढळू दिला होता, तेव्हाही नियतीने आणि ईश्वरी शक्तीने त्यांच्यावरचा विश्वास सोडला नव्हता. त्या क्षणी डोळ्यात येणारे अश्रू हे पराभवाचे नसतील, तर दीर्घ प्रतीक्षेनंतर लाभलेल्या कृपेचे, आत्मविश्वासाच्या पूर्णजन्माचे आणि अंतर्मनाच्या आनंदाचे असतील. गुरुजींचा संदेश असा आहे की परमेश्वर जेव्हा योग्य वेळ ठरवतो, तेव्हा वर्षानुवर्षे थांबलेली स्वप्नेही अचानक फुलू लागतात. म्हणून उशीर झाला म्हणून आशा सोडू नका, कारण प्रत्येक थांब्यामागे एक मोठे कारण दडलेले असते. या प्रवासाचा अंतिम अर्थ हा बाह्य यशापुरता मर्यादित नसून अंतर्मनातील जागृतीत आहे. 21 मार्च नंतर मीन राशींच्या अनेक व्यक्तींना स्वतःची एक नवी ओळख सापडू शकते. अधिक शांत, अधिक प्रकाशमान, अधिक शुद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक परिपक्व. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांचे गूढ अर्थ आता समजू लागतील. ज्या प्रश्नांची उत्तरं ते खूप काळ शोधत होते, ती उत्तरं हळूहळू त्यांच्या अनुभवातून उलगडू शकतात. या काळात मन स्थिर ठेवण्यासाठी आणि अंतर्मनाशी एकरूप होण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने दररोज 108 वेळा जपावा, अशी आध्यात्मिक दिशा मानली जाते. एखाद्या शांत ठिकाणी बसून जुन्या आठवणी, अपूर्ण स्वप्ने किंवा मनात दडवून ठेवलेल्या भावनांना सामोरे गेल्यास आतली जडता हलकी होऊ शकते. पौर्णिमा किंवा शांत वातावरणात प्रार्थना केल्याने मनाला विशेष शांती लाभू शकते. तर अमावास्येच्या वेळी अंतर्मुख होऊन आपल्या जीवनदिशेचा विचार केल्यास पुढील पाऊल अधिक स्पष्ट दिसू शकते. मन स्थिर, कोमल आणि संतुलित ठेवण्यासाठी पांढरा किंवा फिकट रंग शुभ मानला जातो. तर शांततेचे प्रतीक म्हणून मोत्याचा उल्लेख अनेकदा केला जातो. अंतिम संदेश असा की मीन राशीचा जन्म फक्त वेदना सहन करण्यासाठी नाही, तर त्या वेदनांमधून उन्नती, शुद्धी आणि नवा जन्म अनुभवण्यासाठी आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूमध्ये एक न बोललेला संदेश असतो आणि आता त्या संदेशांना उत्तर मिळण्याचा काळ जवळ येत आहे. जे हरवले असे वाटत होते ते नव्या आणि सुंदर स्वरूपात परत समोर येऊ शकते. जिथे तुम्ही थांबलात तिथून पुन्हा पुढे जाण्याची शक्ती तुम्हाला मिळू शकते. हे केवळ एक भावनिक संकेत नाही, तर अंतर्मनाच्या नव्या जागृतीची चाहूल आहे.
आता येणारे अश्रू हे दुःखाचे नसून मुक्ततेचे, आनंदाचे आणि आत्मप्रकाशाचे असू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच राशी भविष्य, आध्यात्मिक मार्गदर्शन व गुरुजींचे प्रेरणादायी संदेश नियमित पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. तसेच तुमच्या राशीशी संबंधित अंगठी किंवा आध्यात्मिक वस्तूबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक पाहू शकता आणि तुम्हाला योग्य वाटल्यास तिथून अधिक तपशील जाणून घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.